कसे आहेत तुम्ही? आय होप तुम्ही सर्व मजेत असणार. तर काहीच आपलं खूप दिवसांनी ब्लॉग येतोय. तर आम्ही पुन्हा एकदा चाललोय गोव्याला. आम्ही पहिला गेलेलो, मी सेकंड टाइम चालले आणि पुन्हा खूप दिवसांनी आपला हा ब्लॉग येतोय. मी रील अपलोड करत होती शॉर्ट्स, तर खूप दिवसांनी आपला ब्लॉग येतोय. तर आता रात्रीचे वाजले आहेत 10:15 झाले आहेत आणि आमची आहे 1:30ची ट्रेन ठाण्यावरनं. आता मी फ्रेश वगैरे होतो, तुम्हाला नंतर भेटते. सगळे आमची फॅमिलीच आहे फक्त आणि आमच्या ठाण्यावरनं आम्हाला जायचं आहे गोव्याला. तुम्हाला थंबनेल बघून समजलेलं असेल. तर चला स्टे कंटिन्यू. आणि कोण नवीन असेल माझ्याला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवीन नवीन ब्लॉग येतात. आता मी खूप वेळा बोलते पण टाकत नाही. आता गोव्याच्या टाकेल, त्याच्या पुढचं काय मला माहिती नाही. चला बघूया. मी ट्राय तर नक्की करेन तुमच्यासाठी आणि मिनी ब्लॉग पण येतील आपले. तर नक्की माझ्या इंस्टा पण फॉलो करा, यूट्यूबवर सबस्क्राईब करा. चला भेटूया आपण निघताना. स्टे टू कंटिन्यू. तर गाईज आता आम्ही फायनली ठाणा स्टेशनला पोहोचलो आणि इकडे सगळे बसल्याने आमची ट्रेन अजून येते आहे. तर बघू चला किती वाजता येते ट्रेन. स्टे फॉर कंटिन्यू. तर गाईज आता आम्ही किती 12:30 ठाणा स्टेशनला. आता आमची ट्रेन अजून नाही आली आहे. ती येणार होती 1:05ला. ती अजून खूप लेट झाली आहे ती ट्रेन. तर बघूया आता किती वाजले. आता वाजले 2. तर आता आम्ही सगळे जागेवर बघूया ट्रेन कितीला येते. स्टे टू कंटिन्यू. लवकर यावी. तर गाईज फायनली आता आमची 4:20ला ट्रेन येते ठाण्याला. आम्ही 12:30 ठाण्याला. तर तुम्ही अजून नक्की ट्रेनचा टाईम बघून तिकीट काढा प्लीज. आम्ही खूप थकलो, इथे येऊन बसलो आहे. 4 वाजले. आता ट्रेन येते फायनली. तर ट्रेन आल्यावर भेटूया. तर गाईज आता फायनली ट्रेन आली आहे. 4:20चा टाईम दिलेला. 4:20 वाजता परफेक्ट ट्रेन आलेली आहे. नशीब ट्रेन आली 4:20 वाजता. तर चला आता आम्ही जाऊन डायरेक्ट ट्रेनमध्ये झोपणार आहोत कारण खूप लेट झालं आहे. तर झोपून तुम्ही सकाळी ब्लॉग कंटिन्यू करेन. तुम्ही अशाच कंटिन्यू राहा माझ्यासोबत. पुढे काय काय होते मी नक्की दाखवायचा प्रयत्न करेन. चला बघूया आपण पुढे. हाय एव्हरीवन, गुड मॉर्निंग. तर आमची सकाळ झालेली आहे आणि मी केला ब्लॉग स्टार्ट. सकाळचे वाजलेत 10 साडेदहा वाजल्या असतील आणि इकडे खूप भारीचा व्ह्यू आला की पावसाच्या टायमात झाडं वगैरे खूप भारी दिसतात. तर चला बघूया पुढे काय काय होईल. मी नक्की दाखवायचा प्रयत्न करेल. तुम्ही पण आमच्यासोबत असंच जॉईन राहा. तर गाईज आता आम्ही थीमच्या 1 स्टेशन पाट्यावर जाता आम्ही पोहोचणार आहोत. सकाळ मी ब्लॉग स्टार्ट नाही केला आणि झोपेत होती आणि आता मी ब्लॉग स्टार्ट करते. तर चला बघूया पुढे काय काय होतं, कसं होतं मी तुम्हाला दाखवते. स्टे टू कंटिन्यू. तर गाईज आता मी थीम स्टेशनवरनं बस पकडली आहे. बसमधूनच जायला लागतं इकडे बीचवर. इकडून 2 तुम्हाला बस करावी लागतं. एक थीम स्टेशनवरनं आणि एक त्यांचं मस्जिद बस स्टँड आमच्या तिथे थांबवतं. तिथून आपल्याला दुसरी बस करावी लागते. तुम्हाला कार पाहिजे असेल तुम्ही कारने पण होता की बसचा रेट कमी आणि कारचे रेट जास्त आहेत म्हणून आम्ही बसने आलो आहे. तुम्ही पण येताना तुम्हाला पण यायचं असेल तुम्ही बसने यावा आणि कारचा रेट खूप जास्त सांगतात ती लोक. चला आता आपण रूमवर गेल्यावर भेटूया. तर गाईज आम्ही फायनली रूमवर आलो आणि आम्हाला खूप भारी रूम भेटला जिथे वायफाय आणि यूट्यूबची TV आहे. ते आम्हाला पाहिजे होतं मेन म्हणजे. आणि समोर आमच्या बीच आहे, कलिंगूट बीच आहे. आणि आता आम्ही फ्रेश वगैरे होतो आणि हा डे 1चा छोटाच झाला म्हणून मी याच्यामध्ये डे 2चा पण याच्यामध्ये ॲड करेन. मी झाला तर मोठा असेल तर मी वेगळा टाकेन, छोटा असेल त्याच्यामध्ये ॲड करेन. तर चला बघूया कसा होतो यापुढे ब्लॉग. मला थोडं काढायला जमेल तर मी काढायचा प्रयत्न करेन. आणि मिनी ब्लॉग पण आपले येतील. मिनी ब्लॉग आता इथे वायफाय मिनी ब्लॉग अपलोड करत जाईन. सगळे ब्लॉग मी घरी जाऊन अपलोड करत जाईन बाकीचे. तर बघू चला कसा होतोय. स्टे फॉर कंटिन्यू. आणि तुम्हाला कलिंगूट इथून आम्ही थीम स्टेशनला उतरलो आणि तिकडून 2 बस करावं लागतात. नंतर इकडे रूम सांगतात. खूप भारी म्हणजे रूम आहेत, विला आहेत, रूम्स आहेत. तुम्हाला काय पाहिजे तुम्ही घेऊ शकता. जाम झाली माझी पाठवर. चला फ्रेश वगैरे होतो मग नंतर भेटतं. स्टेट फॉर कंटिन्यू. तर गाईज हा इकडचा एरिया आहे आणि ते आम्ही रूम घेतला आहे. हा आमचा रूम आहे, तो बॉईजचा रूम आहे, गर्लचा रूम आहे. आणि इथेच बीच आहे समोर आता आम्ही फ्रेश वगैरे होतो आणि निघतो. चला सगळे फ्रेश होत आहेत, मी फ्रेश होते आणि निघते. तर गाईज आता आमची फायनली तयारी वगैरे झाल्या सगळ्यांची. आमची झाली, मम्मी यांची वगैरे, पप्पा यांची वगैरे अजून होत नाही. आमची झाली तरी पण. माझी रेसिपी तुम्हाला नंतर दाखवेन बीचवर गेल्यावर. आता आम्ही जातोय बीचवर आणि हवा एवढी सुटली असं वाटतं पाऊस आहे. नशीब पाऊस नाही आला पाहिजे. चला बघूया काय होतं. स्टेडी फॉर कंटिन्यू. तर गाईज आता आम्ही जेवलो वगैरे आणि नंतर आम्ही चाललो आहे बीचवर आणि अंधार पण खूप झाला आहे. तर आम्ही जेवताना काय मला जास्त दाखवायला भेटलं नाही. चला तुम्हाला बीचवर गेल्यावर दाखवते सगळं काय काय. तर
गाईज आता आम्ही फायनली बीचवर आलो. जेवताना मला जास्त दाखवायला भेटला नाही म्हणून आज शूट केलं. मी भूक लागलेली तर आता आम्ही बीचवर आलो. इकडे फिरू वगैरे तुम्हाला दाखवते. स्टे फॉर कंटिन्यू. तर गाईज आता आम्ही फायनली बीचवर पोहोचलो आणि हा कलिंगूट बीच आहे. बागा बीच तिकडे. आम्ही फर्स्ट डेला फक्त बीचच फिरणार दाखवा आणि आमच्यासोबत आम्ही तुम्हाला पण दाखवू बीच. गोवा बीच कोण नसेल आला तर प्लीज बघून घ्या आणि तुम्ही पण नक्की विजिट द्या गोव्याला. खूप भारी आहे असा बीच आपला. तर चला बघूया आपण पुढे काय काय होतं आणि काय काय नाही. आणि आता इथे तुम्हाला लाईटीचं मुलं असं दिसत असेल कारण की इकडे खूप सारी लाईट वगैरे आहे. तर चला बघूया पुढे काय काय. मी नक्की दाखवायचा प्रयत्न करेन. तेवढा जमेल तेवढा मी दाखवायचा प्रयत्न करेन. तुम्ही असे आमच्यासोबत जॉईन राहा. तर गाईज आता आम्ही बीच म्हणजे मगाशी झालो बीचवरनं रूमवर. आम्ही जेवलो वगैरे दुपारची ट्रेन आमची लेट झालेली म्हणून आम्ही 6 वाजता जेवढी इथून बीचवर गेलो. तुम्हाला दाखवलंच मी आणि येताना आईस्क्रीम खायला झाला. मोबाईल चार्जिंग पण नव्हती, शूट करायला जमलं नाही. तर आता मी ब्लॉग एंड करते. कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि पुढचे ब्लॉग बघायचे असतील माझ्या सबस्क्राईब करून ठेवा. त्यामुळे तुम्हाला पहिल्या सर्वात नोटिफिकेशन येईल माझ्या ब्लॉगचा. तर आम्ही जास्ती काय मला शूट करायला भेटला तेवढा मी केला. आणि बीचवर जास्ती आम्ही फिरलो. बाईकला जरा बसलो तिथे आणि लगेच आलो. सो गाईज बाय बाय.